दिवसानिमित्त शुभेच्छा देतील। त्यामुळे आजच्या या शुभेच्छांच्या आपण पाहतोय दृश्य पाहतोय आता सध्या निलेश अजित पवार हे शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले आहेत। शरद पवारांना त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सुद्धा आहेत। अतिशय महत्त्वाचा असा एक कौटुंबिक जिव्हाळ्याचा क्षण आहे। प्रफुल्ल पटेल सुद्धा सोबतीला आहेत आणि ज्या क्षणाबद्दल आपण चर्चा करत होतो 84वा शरद पवार यांच्या 84व्या वाढदिवसानिमित्त आज अजित पवार त्यांची भेट घेणार का असा प्रश्न होता, पण त्याचं उत्तर आपल्याला आता समोर दिसतंय। अजित पवार आणि सपत्नीक आता शरद पवारांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर सोबतीला छगन भुजबळ सुद्धा आहेत। अशा पद्धतीने सगळे राष्ट्रवादीतले महत्त्वाचे नेते शरद पवारांची भेट घेण्यासाठी दिल्लीला जनपद 6ला पोहोचलेले आहेत। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, आधी चर्चा होती की अजित पवार आणि शरद पवार दिल्लीमध्ये भेटतील, पण आता प्रत्यक्ष आम्ही ते डोळ्यासमोर पाहतोय। आणखीन याबद्दल काय माहिती देऊ शकाल? नक्कीच आता अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि सगळेजण शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी आलेत। नवी दिल्लीमध्ये आज अजित पवारांना शुभेच्छा देण्यासाठी आलेत। नवी दिल्लीमध्ये आज अजित पवार होते योगायोगाने आणि त्यामुळे आज हा चर्चेचा विषय होता की अजित पवार हे येणार आहेत का शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी। आणि आता आपण जसं आपल्या दृश्यांमध्ये पाहिलं की स्वतः अजित पवार हे त्यांच्या परिवारासह आणि सोबत छगन भुजबळांना आणि सुनील तटकरेंना घेऊन शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी आलेत आणि 6 जनपद या निवासस्थानी आता त्यांना खरे सोमेश, आम्ही पाहतोय ही दृश्य थेट दिल्लीतनं। दिल्लीमध्ये शरद पवार यांची भेट घेण्यासाठी अजित पवार पोहोचलेले आहेत। शरद पवार यांचा 84वा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने अजित पवार सपत्नीक आणि त्याचबरोबर पार्थ पवार सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल हे सर्व नेते आता शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। खरं तर 2 विरोधी बाजूंनी या सर्व नेत्यांनी निवडणूक लढवलेली होती, पण त्याचबरोबर गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या घडामोडी घडल्या त्यानंतर एक अतिशय हृद्य अशा पद्धतीचा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा सोमेशकडे जाऊया। सोमेश, आपण पाहतोय की या दृश्यांमध्ये सपत्नीक अजितदादा पोहोचलेले आहेत। निवडणुकीनंतर जेव्हा सुनेत्रा पवारांना विचारलं होतं या विजयाबद्दल, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की शेवटी परिवार हा परिवार असतो आणि तेच दृश्य आपल्याला कुठेतरी या निमित्ताने पाहायला मिळतंय। हो नक्कीच, आता परिवार हा परिवार असतो हा देखील एक प्रश्न आहे आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे। पण दुसऱ्या बाजूला आपण हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की स्वतः छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल सुद्धा आलेले आहेत की जे तसे पाहायला गेलं तर उदारतानी कौटुंबांचे सदस्य नाही आहेत पवार कुटुंबाचे, पण ते स्वतः या ठिकाणी आलेले आहेत। तर त्यामधून हे जवळपास स्पष्ट होते की शरद पवारांच्या भेटीसाठी म्हणून आणि पवारांना शुभेच्छा देण्यासाठी स्वतः अजित पवारांचा संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आलेला आहे हे नक्की आपण म्हणू शकतो। आणि याचे पुढे परिणाम कसे होणार याकडे आपण लक्ष देणं फार महत्वाचं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने भविष्यातील जी राजकीय भूमिका असेल त्या बाबतीमध्ये काही बदल किंवा वेगळं पण पाहायला मिळेल का, कारण कालपर्यंत जेव्हा हे विचारलं जात होतं त्यावेळी अजित पवारांच्या वतीने वारंवार नाकारलं गेलं की आम्ही शुभेच्छा द्यायला जाणार नाहीये किंवा असं खरोखर काही होऊ शकतं का, हे कसं शक्य आहे। पण दुसऱ्या बाजूला आता आपण जर पाहिलं तर हे स्पष्टपणे दिसतंय आपल्याला की स्वतः शरद पवार आता निवासस्थानी पोहोचतात आणि तिथे त्यांना अजित पवार भेटतायत आणि त्यासोबत छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे त्यांच्या पक्षाचे इतर नेते सुद्धा आहेत। म्हणजे अजित पवार आणि सुनेत्रा पवार हे तर पवार कुटुंबाचे सदस्य आहेत, पार्थ पवार सुद्धा पवार कुटुंबाचे सदस्य आहेत, परंतु त्यावेळेस त्यांच्या पक्षाचे जे इतर 3 प्रमुख नेते जे सर्व निर्णय प्रक्रियांमध्ये असतात, महत्वाच्या डिसिजन मेकिंग मध्ये ज्यांची भूमिका असते, असे 3 नेते या ठिकाणी पवारांना शुभेच्छा द्यायला आलेले आहेत। त्यामुळे हे स्पष्ट आहे की आता हेच खरं कारण होतं का, हेच निमित्त होतं का अजित पवारांच्या दौऱ्याचं, असाही एक विचार केला गेला पाहिजे। नक्कीच त्याचं कारण असं आहे की काल अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत आलेले असले तरी सुद्धा अजित पवारांकडून मात्र भेटीगाठींच्या बाबतीत कुठल्याही प्रकारे भाजपच्या कुठल्या मोठ्या नेत्याची भेट घेतली गेलेली नाही। काल अमित शहाच्या बैठकीतही ते नव्हते, अमित शहा सोबतच्या। त्यामुळे आता शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आणि तेच निमित्त साधून अजित पवार दिल्लीत आले होते का आणि भुजबळही दिल्लीत आले आहेत,
त्यामुळे नक्कीच या सगळ्याकडे पाहताना केवळ ही शुभेच्छा भेट आहे, सदिच्छा भेट आहे, त्यासोबतच आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की कुठे ना कुठेतरी याचा परिणाम हा भविष्यातील भूमिकांवर असू शकतो. बरोबर आहे. संवाद तुटलेला नाहीये हे नक्कीच सांगण्याचा हे प्रयत्न नक्कीच जाणवतंय सोमेश. पण त्याचबरोबर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे कालच्या बैठकीमध्ये अजितदादा नव्हते दिल्लीमध्ये आणि अजून मंत्रिमंडळाबद्दल महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पद्धतीची निश्चिती झालेली नाहीये. तर या सगळ्या दृष्टीने विचार करताना आपण महाराष्ट्राचं राजकारण सध्या जे चालू आहे मंत्रिमंडळ या संदर्भातलं आणि आत्ताची भेट याचाही कुठेतरी संदर्भ लावू शकतो का ही फक्त एक कौटुंबिक भेट असावी? निश्चितच आपण या सगळ्याचा संदर्भ लावू शकतो, संबंध जोडून पाहू शकतो. कारण महाराष्ट्र हा अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या दृष्टीने पाहता जोपर्यंत शरद पवार महाराष्ट्रामध्ये आहेत तोपर्यंत त्यांच्यासमोर कुठे ना कुठेतरी एक वेगळं छुपं आव्हान हे असणार, कुठे ना कुठेतरी एक वेगळं छुपं आव्हान हे असणारच आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर जर अजित पवार शरद पवारांना सोबत घेऊन येऊ शकले, जर ते शरद पवारांच्या खासदारांना सोबत घेऊन येऊ शकले तर नरेंद्र मोदींचं सरकार हे मजबूत होणार आहे. त्यांना चंद्रबाबू आणि नितीश कुमारांपैकी एकाची गरज त्यांच्या दृष्टीने संपेल आणि त्यांचं सरकार हे स्वबळावर जाण्याच्या दृष्टीने महत्वाचे घटना आणि महत्वाचे निर्णय ते असतील. आणि आपण जसं म्हटलं त्यानुसार की मंत्रिपदांच्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदेचे मंत्री कोण असावेत, अजित पवारांचे मंत्री कोण असावेत हे परस्पर अजित पवार आणि एकनाथ शिंदेच ठरवतील. अगदीच एखादं फार मोठं आक्षेपार्ह नाव असेल तर त्या बाबतीमध्ये एखादा वेगळा निर्णय किंवा वेगळी भूमिका हे भाजपचे श्रेष्ठी त्यांना सांगू शकतात. त्यामुळे काल देवेंद्र फडणवीसांची भेट झाली ती भाजपच्या मंत्र्यांच्या यादीवर चर्चा करण्यासाठी झाली आणि कालच्या फडणवीसांच्या सगळ्या भेटी गडकरी, राजनाथ सिंग, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती ते अमित शहा आणि जे.पी. नड्डा या संपूर्ण भेटीगाठींमध्ये, या संपूर्ण बैठक सत्रांमध्ये कुठेही अजित पवार नव्हते. त्यामुळे अजित पवार हेच निमित्त साधून दिल्लीत आले होते का? कारण छगन भुजबळ त्यांच्यासोबत आहेत, प्रफुल्ल पटेल त्यांच्यासोबत आहेत, सुनील तटकरे त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे निश्चितच एक सांगण्याचा प्रयत्न 6 जनपदवरून आज होतोय की दोघांमध्येही संवाद सुरू आहे. दोघांमधला कितीही कटुता ही निवडणुकीच्या राजकारणात दिसली असली तरी सुद्धा दोघांमधला संवाद सुरू आहे. दोघांमध्ये चर्चा होऊ शकते, दोघांमध्ये भेटीगाठी होऊ शकतात. आणि जर ती कौटुंबिक भेट असती तर केवळ कुटुंबाचे सदस्य दिसले असते, पण तसं नाहीये. त्यासोबत राष्ट्रवादीचे नेते देखील आहेत आणि ते असे कोणते छोटे मोठे नेते नाही आहेत. तर प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळ हे तिघे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिका ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावतात असे नेते आज 6 जनपदला आलेत. त्यामुळे नक्कीच या सगळ्यातून एक सिंबॉलिक अर्थ, एक सिंबॉलिक अनालिसिस केलं जाऊ शकतं की कशा प्रकारे यातून एक मेसेज देण्याचा प्रयत्न हा केला जातोय आणि शरद पवारांना भेटण्यासाठी हे सगळेजण दिल्लीत आलेत. त्यामुळे याचे निश्चितच परिणाम हे भविष्यावर होऊ शकतात. ते केंद्र सरकारच्या संख्याबळावर होऊ शकतात, ते महाराष्ट्रातील सरकारच्या भवितव्यावर होऊ शकतात, ते शरद पवारांच्या भूमिकेवरही होऊ शकतात का हा देखील एक प्रश्न आहे. ते अजित पवारांच्या भूमिकेवर होऊ शकतात का हा देखील प्रश्न आहे. कारण मध्यंतरी आपण पाहिलं की गेल्या वेळी सुद्धा अजित पवार दिल्लीत आले होते, त्यावेळी भाजपच्या श्रेष्ठींनी अजित पवारांना भेट झाली नव्हती, त्यांना भेट दिली नव्हती. अमित शहा यांच्यासोबत त्यांची भेट होऊ शकते असं तटकरे स्वतः म्हणालेत माध्यमांसमोर, परंतु त्या दिवशी अमित शहा यांच्यासोबत अजित पवारांची भेट झाली नाही. त्यामुळे अजित पवारांची बाजू आणि या संपूर्ण पॉवर बार्गेनिंगमध्ये महाराष्ट्राच्या कुठेतरी दुबळी पडताना दिसते का? आणि अशा वेळी अजित पवार शरद पवारांना भेटायला येत आहेत हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्यांना ज्यावेळी अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांच्या दरबारामध्ये कुठलीही सुनावणी मिळत नसताना ते शरद पवारांना भेटायला येत आहेत. तर हे देखील एक महत्त्वपूर्ण आणि एक महत्त्वाचा मेसेज आहे. त्याचं कारण असं आहे की सध्या मंत्रिमंडळ वाटपामध्ये अजित पवारांना त्यांचे जितके मंत्री होते ते सगळेजण आणि त्यासोबत ज्यांना एक आश्वासन दिलं गेलं असेल मंत्रिपदाबाबतचं त्या सगळ्यांना क्षणभर तुम्हाला थांबवते. एबीपी माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण या मुद्द्यावरनं चर्चा करूया. सरिता, आज शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फक्त अजित पवार नाही तर आपली पत्नी सुमित्रा पवार आणि त्यासोबत राष्ट्रवादीचे सगळ्यात महत्त्वाचे नेते प्रफुल्ल पटेल, त्यानंतर सुनील तटकरे आणि शिवाय छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत. एक वेगळा संदेश या संपूर्ण मीटिंगमधनं, या भेटीतनं कुठेतरी मिळतोय का? तर एक राजकीय संदेश हा तर नक्कीच आहे, एक पारिवारिक संदेश सुद्धा आहे. पूर्वी एकंदरीतच अजित पवार यांनी लोकसभेच्या पराभवानंतर काही
लेसन्स त्यांनी ह्याच्यातनं लर्न केले असं आपण म्हणू शकतो. त्या खेपेनंतर त्यांनी अगदी मान्य करून दिलं होतं की मी ही चूक केली सुनेत्रा पवार यांना उभं करून. आणि त्यानंतर त्यांनी जे काही उघडपणे फारसं ते शरद पवारांवर वैयक्तिक टीका करणं त्यांनी टाळलं होतं. आणि विधानसभेमध्ये शरद पवारांनी जे लोकसभेत ज्या पद्धतीची भूमिका घेतली होती त्याच पद्धतीची भूमिका दादा घेताना आपल्याला दिसले होते. एकंदरीतच 2-4 दिवसापासून शरद पवारांचे काही खासदार हे अजित पवारांकडे किंवा महायुतीकडे येणार अशी सुद्धा एक चर्चा आहे. आणि अनेक लोकांच्या संपर्कात हे असल्याचं कळत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची आहे. दुसरीकडे या सर्व नेते मंडळींनी नेहमीच म्हणजे शरद पवारांपासून ही वेगळी झाली मात्र नेहमीच आदरानं त्यांच्याबद्दल प्रफुल्ल पटेल असो छगन भुजबळ असो हे बोलत आलेले आहेत. एकंदरीतच आजची म्हणजे एक लोकसभा झाली एक विधानसभा झाली. एका वेळेला एका बाजूला यश मिळालं दुसऱ्या वेळी दुसऱ्या बाजूला यश मिळालं आणि एकंदरीतच एक सामंजस्याची भूमिका एक चांगले संबंध व्हावे राजकारणात याची सुद्धा ही एक चाहूल असू शकते. ह्याला एक फॉर्मल व्हिजिट एक कर्टसी व्हिजिट म्हणून सुद्धा बघता येतं. मात्र जर यात फारच अर्थ काढायची वेळ आली तर जसं सोमेश आधी म्हणत होता अजितदादांची ही दुसरी दिल्ली वारी आहे आणि या दुसऱ्या दिल्ली वारीत सुद्धा अजून त्यांना कोणाच्याच भेटी मिळालेल्या नाहीयेत. या पार्श्वभूमीवर जर हा एक पॉलिटिकल मेसेजिंगचा भाग सुद्धा असू शकतो. गेल्या खेपेला अजित पवार जवळजवळ 2 ते 3 दिवस दिल्लीत थांबले होते मात्र त्यांना भाजप नेत्यांशी भेटता आलं नाही. काल अजित पवार दिल्लीत पोहोचले आहे आणि आज हा पॉलिटिकल मेसेजिंगच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर अत्यंत महत्वाचं हे पाऊल मानलं जाऊ शकतं. नाही तर ही फक्त कर्टसी व्हिजिट आहे. म्हणजे एकीकडे आपण याच्याकडे सदिच्छा भेट म्हणून सुद्धा पाहू शकतो सरिता, पण त्याचबरोबर दुसरीकडे कुठेतरी वेगळ्या पद्धतीचं समीकरण किंवा वेगळ्या पद्धतीची काही पावलं उचलली जातील अशा पद्धतीचा संकेत आपण यातनं घ्यायचा का? नक्कीच पूर्वी हा संकेत अजितदादा देऊ पाहतात का हा खरं तर प्रश्न आहे. ज्या पॉलिटिकल मेसेजिंग बद्दल मी म्हटलं मलाही सर्व दरवाजे ओपन आहेत. कारण एकंदरीत जर आपण महायुतीचं इतक्यातलं राजकारण पाहिलं निकालानंतरचं तर त्यामध्ये नाराज हे सातत्यानं एकनाथ शिंदे यांच्याबद्दल म्हटलं जात होतं. मात्र आणि त्यामुळेच एकनाथ शिंदेंशी चर्चा होते. एकनाथ शिंदेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होतोय. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतेच त्यामुळे त्या नात्यानं त्यांना आज उपमुख्यमंत्री असताना त्यांना जास्त महत्व अजित पवारांच्या समोर मिळताना दिसतंय. या सगळ्या घडामोडींमध्ये अजून ज्या अजित पवारांकडे कॅबिनेट मंत्रीपद सुद्धा नाही, ज्या अजित पवारांशी किती चर्चा केल्या जाते एकनाथ शिंदेंच्या बार्गेनिंगच्या समोर हे सगळे विषय असताना आज शरद पवारांबरोबर जाऊन आमच्यासाठी सुद्धा इतर दरवाजे ओपन आहेत किंवा आमच्यासाठी सुद्धा मार्ग आहेत हा दाखवण्याचा सुद्धा एक प्रयत्न असू शकतो. पूर्वी धन्यवाद सरिता आपण या सविस्तर विश्लेषणाबद्दल. तर आपण पाहतोय की आज शरद पवारांच्या भेटीला अजित पवार सुनेत्रा पवार आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचे सगळे मोठे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ आणि सुनील तटकरे सुद्धा पोहोचले. आता हा एक केवळ सदिच्छा भेटीचा विषय आहे का यामागे आणखीन सुद्धा कुठल्या पद्धतीची पावलं किंवा काही चर्चा लपलेल्या आहेत हे मात्र सांगणं कठीण आहे आणि याबद्दल अर्थातच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच मुद्द्यावर घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.